मोहब्बत की शादी को लव जिहाद का रंग देने के बाद भिगवन में हालात कशीदा हो गए थे, लेकिन अब पुलिस ने इसे काबू में कर लिया। एक कहानी गढ़ी गई थी कि मुस्लिम नौजवान ने एक हिंदू लड़की से शादी करने के लिए उसका अगवा किया और उसके वालिदैन के आंख में मिर्ची का पाउडर डाल के लड़की को अगवा किया गया और उसके बाद जो है उससे जबरन तब्दीली मजहब करने के बाद शादी कर ली गई। लेकिन ये बात उस वक्त झूठी साबित हुई जब लड़की ने ये वाजे किया कि वो अपनी मर्जी से अजहर के साथ गई थी और उसने उससे मोहब्बत की शादी की है। इस मामले में पुलिस ने पहले से ही वालिदैन की शिकायत के बाद केस दर्ज किया था और गुज़िश्ता सब दोनों मुतासिरा लड़की और मुलजिम अजहर जब बारामती पूना की तरफ आए तो उन्हें पुलिस ने सिक्योरिटी के साथ उनके घर रवाना कर दिया। इस मामले में मुतासिरा लड़की का इकबालिया बयान जब सेशन कोर्ट में लिया गया तो उस दौरान लड़की के वालिदैन और हिंदू इंतहा पसंद तंजीमों ने वहां पर हंगामा आराई शुरू कर दी और लड़की को डराने धमकाने की कोशिश की। यहाँ तक के उसके वालिदैन ने उसे जदोकोब करने की भी कोशिश की, लेकिन पुलिस ने वक्त रहते उसे बचा लिया और लड़के के सुपुर्द कर दिया। बता दें आपको कि महाराष्ट्र में मोहब्बत की शादी को अब लव जिहाद का रंग दिया जा रहा है और इसमें हिंदू मुस्लिम तनाजा खड़ा करके भिगवन में माहौल खराब करने की कोशिश की गई थी, लेकिन पुलिस ने उसे पूरी तरह से नाकाम कर दिया। और अब ये बात वाज़ेह हो गई है कि जो लड़की मुस्लिम लड़के के साथ गई थी वो उससे मोहब्बत करती थी और ये दोनों एक दूसरे के पड़ोसी थे। जहां के इंसाफ में हम आपको वो भी बताएंगे कि किस तरीके से कोर्ट के बाहर लड़की के वालिदैन ने हंगामा आराई की और पुलिस के खिलाफ भी नारेबाजी की गई। इसके साथ ही मुकामी सियासतदान के खिलाफ भी लोगों ने गुस्से का इजहार किया। पोलीस प्रशासन त्यांना मदत करते, काम केलं पाहिजे, समाजाच्या आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे। आपण जर त्यांना सहकार्य करत असेल तर आपल्या कार्यावरती आपल्या स्थितीवरती आपण मी आपला तेवढी तुम्ही अशा कुटुंबाला सहकार्य करणं जर तुम्ही सहकार्य कुटुंबाला करत असाल तर तुमचे आमदार खासदार आणि असणारे सर्व मंत्रिमंडळ यांचा मी जाहीरपणे निषेध करतोय। समाजाचा आमदार काय तुम्ही काय करणार आहे? उत्तर द्या। तुमचीच मुलगी उचललं तुम्ही काय करणार? मुलगी गेला तुम्ही काय उत्तर द्यायला? आमदार खासदार मंत्री असताना जर आपल्या आमदार खासदारांचा त्यांना डोक्यावरती का घ्यायचं आणि आमदारांना कशाच्या डोक्यावर घ्यायचं? आपण सावध झालं पाहिजे आणि प्रशासनाला मी माझ्या विनंती आहे, तुम्ही अशा केसमध्ये तुम्ही सामान्य कुटुंबाला सहकार्य करा। सपोर्ट द्यायचा, मुस्लिमांना सपोर्ट देत आहे, पोलीस प्रशासन पूर्ण त्यांना सपोर्ट करतोय। राहुल कोल अशा गोष्टीमध्ये तालुक्याचे आमदार यांनी जातीने लक्ष द्यायला पाहिजे होतं, दोन्ही कुटुंबाला भेटून विषय काय कशा प्रकारे सोडवता आला पाहिजे, पण ही जबाबदारी तालुक्याच्या आमदार यांनी सिद्ध नाकारून दाखवलेली आहे। म्हणजे अशा केसमध्ये
तालुक्याचे आमदार सहभागी होऊ शकत नाही. हे प्रत्येक सहकार्याने आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की अशा आमदाराचा आपण जाहीरपणे निषेध केला पाहिजे. सगळ्यांनी एका सर्वात घोषणा द्या मोठी. राहुल कुल मुर्दाबाद! मुर्दाबाद! राहुल कुल मुर्दाबाद! उद्या महाराष्ट्र बंद. बनशी हात तू देतोय महाराष्ट्र बनशी. सगळ्यांचे महाराष्ट्र बंद ठेवा आणि तुमच्या निवडणूक घरी खिशात घालून ठेवा. कोणाला माहिती खेळायला द्या. धनगर समाजाबद्दल किंवा ह्या ओबीसी बद्दल किती असतं का आम्हाला सगळं कळतं मुख्यमंत्री सुद्धा. टोटल महाराष्ट्र बंद करा. तुम्ही 10 मिनिटं आयसीयू मधनं पेशंट उचलून आणला आम्ही. आज तुम्ही 10 मिनिटं वेळ देत नाही. कोर्ट म्हणजे काय? तुम्ही आतंकवाद्याला 10 वर्ष 10 कोटी रुपये खर्च केला. एखाद्या निराधार मुलीला तुम्ही बदनाम केलं. आणि ह्याच्या सगळ्या यांचा सपोर्ट आजरभाई शेख यांना त्याच्या माझ्या मुलीला जाती हिंदू समाज जागा होऊ शकतो एवढी माझी इच्छा आहे की ह्या जाती धर्मात कधीच आपली मुलगी जाऊन देऊ नका. आज माझी गेली उद्या तुमची जाईल. ही तुमची पण मुलगीच आहे. तिला जाऊन देऊ नका. तुम्ही सौरांनी ह्या माता भगिनीला ह्या मुलीच्या आईला न्याय द्यावा. आपण सर्वांचे सहकार्य असेल तर नक्कीच आपल्याला न्याय मिळेल. आणि आदर्श स्टेटमेंट काढा. ह्या काढत नाही. 3 दिवसाला सांगतो आम्ही. त्यांनी आजरभाई शेख यांनी सकाळी राहुल कुलच्या घरी तो सरपंच. राहुल कुलच्या घरी सरपंच. या मुलीला वडील नाही. वडील नाही म्हणत कसा दिसतोय त्यांच्या स्टेटसला. राहुल कुल कसा दिसतोय स्टेटसला त्यांच्या बघा. राहुल कुल मुर्दाबाद. बघा कसा स्टेटस दिसतोय त्याचा भाडकावचा.